सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या सगळ्यांच्या आत असणाऱ्या आत्मारामाला माझा नमस्कार, तुमच्या गुरूंना नमस्कार आणि तुमच्यासारखे महान आत्मे निर्माण करणाऱ्या तुमच्या आईवडिलांना माझा नमस्कार. आपण नवविधा भक्तीतली पहिली भक्ती श्रवण भक्ती बघतोय. काल आपण समर्थांच्या काही ओळी बघितल्या. त्याच्यात त्यांनी आपल्याला माहिती घ्यायला सांगितली, माहिती असावी असं सांगितलं. जप कसा करायचा, किती पद्धती आहे भक्ती मार्गाच्या, तारीख कशी आहेत, ग्रह कसे आहेत, किती आहेत, उपास कसल्या प्रकारचे असतात, वेगवेगळं त्यांनी आपल्याला काल माहिती घ्यायला सांगितले. श्रवण म्हणजे नुसतीच ऐकणं का? तर तसं नसून शब्द, भाव आणि अर्थ समजून घेणं. याच्यातला एक गोष्ट जरी कमी असेल तर त्या ऐकण्याला अर्थ उरत नाही. शब्द नसतील तर ऐकणंच नाहीये. शब्दांना भाव पाहिजे. कुठल्या भावानी तो शब्द उच्चारला गेला हे बघायला पाहिजे. बघा, शब्द तेच असतात. एखाद्याने तू हे का केलंस हे रागवून म्हटलंस की आपल्याला राग येतो, आणि तेच त्याच्या बोलण्यामधला फरक असेल, त्याच्यात प्रेम असेल, तू हे का केलंस, टोन बदलला, भाव बदलला, तर येणारी प्रतिक्रिया ही वेगळी राहते. म्हणजे प्रत्येक शब्दाला भाव हा आवश्यक आहे. आणि आपण त्याचा अर्थ समजूनच नाही घेतला तर शब्द आहे, भाव आहे, आणि तो आपल्यापर्यंत पोचलाच नाही, समजलाच नाही, तर त्याला पण काही अर्थ उरत नाही. म्हणजे शब्द पाहिजेच, भाव पाहिजे, आणि समजून घेण्याची तयारी पाहिजे, समजलं पाहिजे. तर त्याचा परिणाम आपण काय बोलतो याच्यावर होतो किंवा पुढच्या व्यक्तीवर होतो. समर्थ दुसरा मुद्दा महत्वाचा सांगतात, तो म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचं ऐकून घ्या. आपण जर रोजच्या व्यवहारात बघितलं, आपण आपल्या मुलांना विचारलं, कुठलीही गोष्ट असू दे, तू अभ्यास करत नाहीस किंवा अभ्यासाला बस, तो ऐकत नाही. त्याच्यावर आपल्याला अनेक गोष्टी सुनावतो. छोटीशी गोष्ट असते. ऐकून घेण्याची क्षमता आजच्या कलियुगात खूप कमी झाली आहे. ऐकल्याच जात नाही, पुढचा काय सांगतो. जेव्हा ऐकत नाही तेव्हा त्याच्यावर संस्कार करणं किंवा त्याला सांगणं कठीण जातं. त्याच्यामुळे समर्थ सांगतात की पहिले समोरच्यांचं ऐकून घ्या. गैरसमज कसे निर्माण होतात. एखाद्याने एखादी गोष्ट बोललेली असते, त्या गोष्टीच्या मागचा हेतू आपल्याला माहीतच नसतो. याने हा का बोलला, तो आपल्याला सांगायला येतो की मी असं असं झालं,
गैरसमज करून घेऊ नको. पण आपला पहिलेच गैरसमज झालेला असतो. कारण आपण त्याचं म्हणणं ऐकूनच घेतलेलं नसतं. ऐकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. श्रवणाच्या बरोबर मनन पण पाहिजे आणि मननाच्या बरोबर चिंतन पण पाहिजे. जेव्हा 3 गोष्टी मिळतात, श्रवण, मनन आणि चिंतन, तेव्हा ती गोष्ट आपल्या आत आत जायला लागते. कुठलीही गोष्ट असेल, आपल्या मेंदूवर पक्का ठसा बसतो. आता याची एक छोटीशी गोष्ट सांगते. ओंकारेश्वरला रामकथेत गेली होती. अनेक साधू संतांचे दर्शन झाले. तिथे एक साधू म्हणा किंवा साधक म्हणा भेटले मला. वैद्य आडनाव त्यांचा. ओंकारेश्वर पासून 50 किलोमीटर अंतरावर त्यांचा आश्रम आहे. त्या माणसानी 26 वेळा मानस सरोवराची यात्रा केली आहे. 26 वेळा. जो आयुष्यात एक वेळाही शक्य नाही, त्या माणसानी 26 वेळा केली आहे. आणि आताही मार्च एप्रिलला ते जाणार आहेत 27वी परिक्रमा करताना. जेव्हा मला समजलं की यांनी 26 वेळा मानस परिक्रमा केली आहे, मला असं वाटलं यांच्याजवळ अनेक अनुभवांचा साठा असेल. अनेक अनुभव. त्या रामकथेत त्यांना रामकथा झाल्यावर गाठलं. ते म्हणाले, तुला काय ऐकायचंय? म्हणलं, मला तुमच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सगळंच ऐकायचंय. तुम्ही काय सांगू शकता ते सांगा. कुठल्या बाबतीत? म्हटलं, अनुभव. कसा आहे मानस सरोवर? गूढ आहे. ते म्हणाले की तू नरक पाहिलाय का? म्हटलं नाही. स्वर्ग पाहिलाय का? म्हटलं नाही. मग एकदा मानसची परिक्रमा कर, तुला दोन्ही समजेल. त्यांनी मला जे जे सांगितलं ना, अद्भुत होतं, अद्भुत होतं. जर त्यावेळा मी मध्ये मध्ये जर बोलली असती, मला माहित आहे, मला हे स्वतःच ज्ञान पाजळलं असतं, समजलं असतं का त्यांनी मला जे सांगितलं ते. त्याच्यामुळे श्रवण हे आवश्यक आहे. त्यांनी मला सांगितलं की मानस सरोवरात पहाटे 2:30 वाजता ऋषी स्नानाला येतात वरतून, त्यांच्या त्यांच्या स्थानावरनं. अप्सरा येतात आणि देव पण येतात. आणि ते येतात तर मी म्हटलं, तुम्ही ओळखता कसे? ते जर लाईटच्या स्वरूपात खाली येतात तर तुम्ही ओळखता कसे? तर ते म्हणाले की प्रत्येकाची येण्याची आणि जाण्याची पद्धत वेगवेगळी असते. ऋषी एकामागून एक, एकामागून एक, एकामागून एक येतात. संथ गतीने ऋषी येतात. थोड्या वेळ त्या पाण्यावर थांबतात आणि हळूच एक एक करत निघून जातात. मानसमध्ये आंघोळ करायला येतात. आणि म्हटलं, शरीर दिसतं का? म्हणे नाही, फक्त तारा खाली येतो आणि तारा वर जातो, एवढंच दिसतं. म्हणाले की त्याची गती, जे ऋषी येतात त्यांची धीमी असते, हळू असते. मग म्हटलं, अप्सरा कशा येतात? म्हणाले, समूहाने येतात. एकदम 25 जण, 50 जण, 100 जण असे तारे तुटतात, खाली येतात. आणि ते खाली येऊन आंघोळ करून जातात असं नाही, त्या पाण्यावर नाचतात. खाली जातात, वर येतात, खाली जातात, वर येतात. किती सुंदर दृश्य असेल ते. आपण डोळ्यासमोर आणूनच ते बघू शकतो की ते खाली येतात, त्या पाण्यावर खेळतात. म्हणजे त्यांची जलक्रीडा सुरू असेल. आपण जे आजपर्यंत ऐकलं
की जलक्रीडेसाठी येतात. त्या पाण्यावर नाचतात आणि समूहानीच जातात. ऋषी एक येतात आणि एक जातात. आणि ह्या एकदम येतात, पाण्यावर नाचतात आणि नंतर समूहाने निघून जातात. म्हणाले तिसरे देव पण येतात. पण हा कुठला देव, हा वरुण देव, हा अग्निदेव हे नाही समजत, किंवा तेवढी ते म्हणाले माझी पात्रता नसेल. पण ते येताना वरतून खाली येतात, एक डुबकी मारतात आणि ताबडतोब निघून जातात. ही माहिती आपल्याला श्रवणाने मिळाली. काल अजून एक माहिती सांगते. काल प्रल्हाद महाराजांचा गुलाल होता. गुलाल म्हणजे पुण्यतिथी. रात्री भाषण होतं, कीर्तन होतं आमच्या इथे. तिथे एक जण आले होते. त्यांनी एक माहिती दिली जी मला आजपर्यंत कधीच कोणाकडनं ऐकायला मिळाली नाही. ते म्हणाले समर्थांना ज्या पादुका दिल्या गेल्या रामाच्या, त्या पादुका दत्तात्रयांनी दिल्या आणि दत्तात्रयांनी मलंग वेशात दिल्या. केवढी मोठी माहिती ही. समर्थांना ज्या पादुका मिळाल्या त्या दत्तात्रयांनी रामाच्या पादुका आणून दिल्या. ते म्हणाले दत्त संप्रदाय आणि राम संप्रदाय वेगवेगळे नाहीये, एकमेकांशी कनेक्ट आहे. कनेक्ट कसे आहे हे सांगण्यासाठी काल त्यांनी हे उदाहरण दिलं. मला श्रवणाने ते मिळालं. मी ऐकलं म्हणून तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही ते ग्रहण केलं. हा फायदा आपल्याला श्रवणाचा आहे. आता त्याच्यात पुढे समर्थ सांगतात, निरक्षीर विवेकाने उत्तम तेच ग्रहण करावे. काय ग्रहण करायचं, काय नाही करायचं, ते आपण आपली विवेक बुद्धी वापरून करावे. जर ज्या गोष्टी मलंग स्वरूप कसं असतं असा गुरुदादांनी प्रश्न विचारला. हे नाथ लोक असतात ना गुरुदादा, ते कुठलंही रूप धरू शकतात. मुसलमानाचं पण फकीर म्हणा, फकीराचं असंच एकनाथ महाराजांना मलंग स्वरूपातच दत्तात्रयांनी हे दिलं होतं. त्यांच्याबरोबर 3 कुत्रे होते आणि कुत्र्याचं मांस हंडी ठेवली होती. आठवत असेल ती गोष्ट तर अशीच काहीतरी आहे. मला नेमकं आठवत नाहीये. पण मलंग स्वरूपात दत्तात्रय भगवान बरेचदा दर्शन देतात. स्वतःच खरं स्वरूप कळू न देणं हे त्याच्या मागचं त्यांचं कारण असतं. गुरुकृपेने त्यांचं स्वरूप ओळखता येतं. आता त्यांनी समर्थांनी ओळखलं न ओळखलं ही कालच्या व्याख्यानात मला नाही कळलं, पण समर्थांनी ओळखलं असेल. त्याच्यानंतर निरक्षीर विवेकाने उत्तम आपण ते निवडून घ्यावं, त्याचं मनन करावं, चिंतन करावं. आणि जे टाकाऊ आहे ते आपल्या आत जाऊच देऊ नये. आपण ऐकलं आहे, पण ऐकलं तरी कानाला पडदा असतो, तिथेच त्याला थांबावं. आपल्या आत जर ते उतरलं नाही, ते तिथल्या तिथूनच बाहेर निघून गेलं, किंवा एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं, आत घेतलंच नाही, तर आपल्यावर त्याचे संस्कार होत नाही.
ते म्हणतात, समर्थ म्हणतात, देवतांच्या कथा ऐकल्याने प्रेमभाव वाढतो. पण आपल्याला प्रत्येक गोष्टीत दाखला हवा असतो. आपण श्रीकृष्णाच्या बाललीला ऐकतो, गोपींची छेड काढताना बघतो, किंवा माती खाताना श्रीकृष्ण बघतो. आई त्याच्या तोंडातली माती काढते बोटाने आणि तिला अख्खं विश्व दिसतं त्याच्यात. ह्या गोष्टी जेव्हा आपण वारंवार वारंवार ऐकतो, तर एक क्षण असा येतो की त्याच्यातली राधिका मीच झालेली असते, त्याच्यातली देवकी मीच असते, त्याच्यातली यशोदा मीच असते. कारण एखादी गोष्ट जर वारंवार 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 आपण ऐकतो, ती आपल्या मनात इतकी पक्की बसते की ती आपल्याच बद्दल घडते आहे असं वाटायला लागतं. बघा, आपण सिनेमा बघायला जातो किंवा तुम्ही लोक सिरियल्स बघता, त्याच्यात एखाद्या सुनेला छळताय, तुम्हाला राग येतो, किंवा एखाद्याने एखाद्याला बोललं, तुम्हाला राग येतो. ती खरी गोष्ट नसते, सिनेमाच्या पडद्यावरची गोष्ट असते, सिरियल मधली गोष्ट असते. पण आपल्याला राग येतो, असं वाटतं हिला काही समजत नाही का, काहीतरी उत्तर दे तिला, आपण मागून कॉमेंट्स करतो. कारण आपण त्या गोष्टीशी एकरूप होऊन गेलेलो असतो, त्या गोष्टीमध्ये स्वतःला विसरून गेलेलो असतो. तिथे ती आणि मी हे राहतच नाही, ती आणि मी एक होऊन जातं, म्हणून त्याचा असर आपल्यावर होतो. जर या वाईट गोष्टीचा असर आपल्यावर होत असेल, तर जे देवतांच्या ज्या गोष्टी आपण ऐकू, तर आपल्याला यशोदा नक्कीच होता येतं, आपल्याला राधा नक्कीच होता येतं, आपल्याला गोपी नक्कीच होता येतं. त्या गीतामध्ये, त्या भजनामध्ये आपल्याला पूर्ण वाहून जाता येतं, त्या परमेश्वराशी एकरूप होता येतं. करून पहा. आपण ज्या वेळेला लताचे सॅड सॉन्ग गातो किंवा ऐकतो, रात्रीची वेळ असते, दिवे बंद असतात आणि लताबाईचं जाने कहा गए वो दिन आपण लावलं, आपल्याला त्याच धूनमध्ये, त्याच विचारात ती घेऊन जाते. आपल्या मनात प्रेम निर्माण व्हायच्या ऐवजी दुःख निर्माण होतं. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. कारण ते स्वर, ते शब्द आपल्यावर क्रिया करतं, आपल्यावर परिणाम करता. ही श्रवणाने होता. जर वाईट परिणाम होत असेल तर वाईट का करून घ्यायचा? त्याच्याऐवजी आपण ऐकूया, आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे दुनिया है पीछे. काय वर्ड्स आहेत ते. जर आपण ऐकलं तर आपल्यामध्ये पण आनंद निर्माण होतो. किंवा संतांचे भजन, काय ऐकायचं काय नाही ऐकायचं हे निरक्षीर विवेक बुद्धीने आपल्याला ठरवलं पाहिजे. पहिले शास्त्र प्रचिती येते, मग गुरु प्रचिती मिळते आणि त्याच्यातूनच शेवटी आत्मप्रचिती येते. समर्थ सांगतात की जेव्हा जेव्हा तुम्ही ऐकता, तेव्हा तेव्हा त्या शास्त्राबद्दल तुम्हाला माहिती कळत जाते, की अमका असा म्हणतोय, तो तसा म्हणतोय, ह्या विषयाचं असं ज्ञान आहे. आपल्या हातावर 3 नाड्या काम करतात, वात पित्त कफ. ही माहिती आपल्याला ऐकल्याशिवाय मिळेल का? ह्या 3 नाड्या कशा काम करतात, याचं प्रमाण किती असतं, हे आपल्याला कोणीतरी समजावून सांगितल्याशिवाय होत नाही. तसंच पहिले आपल्याला शास्त्र म्हणजे काय,
किंवा एखाद्या नवविधा भक्तीपैकी आपल्याला काय याचे फायदे काय, तोटे काय, आपल्याला काय सूट होईल, हे जेव्हा आपण ऐकतो, त्याच्यावर विचार करतो, त्याच्यातून आपल्याला गुरु मिळतो. गुरुची प्रचिती येते. गुरु चांगला, वाईट, गुरुचं काय म्हणणं आहे, हे सगळं ऐकल्याने मिळतं आपल्याला. आणि त्याचा शेवट होतो आत्मप्रचितीत. आत्मप्रचिती म्हणजे काय? तर मी कोण आहे? आपल्याला शेवट तिथेच जायचंय. छोटंसं वाक्य आहे, मी कोण आहे? मी हा देह नाही, मी त्या परमेश्वराचं लेकरू आहे. मी तो परमेश्वरच आहे. जेव्हा मला माझं खरं स्वरूप समजेल, त्यावेळा मी मुक्त झालेली असेल. देहात असूनही मुक्त होता येतं. देहातीत व्हायची गरजच पडत नाही. फक्त आपल्या मनावर हे बिंबलं पाहिजे आणि पटलं पाहिजे की मी हा देह नाहीये, तर मी तो परमेश्वरच आहे. त्याचा अंश म्हणजे तोच. सोन्याच्या दागिन्यातून सोनं काढलं तर ते वेगळं होत नाही. समुद्रातून एक ग्लास पाणी काढलं तर ते समुद्राचं पाणी म्हणूनच ओळखलं जातं. त्या ग्लासचं रूप जरी त्या पाण्याने घेतलं तरी ते समुद्राचं पाणीच असतं. आपण पण तिथूनच आलेलो आहे. समर्थ म्हणतात, तुम्ही कुठून आले आहे, काय कशासाठी आले, याचं सगळं ज्ञान तुम्ही मिळवा. जेव्हा मिळवता तेव्हा ते पचायला लागतं. हळूहळू आत उतरायला लागतं आणि आत उतरल्यावर ते स्थिर होतं. कुठलंही ज्ञान आतमध्ये उतरल्यावर ते पचायला लागतं, हळूहळू पचतं. आपण अन्न खाल्ल्याबरोबर ताबडतोब पचनाची क्रिया घडत नसते. आपण किती दिवसापासून ऐकतोय की मी हे शरीर नाहीये, पण आपण मानतो का मी परमेश्वर आहे? आपण जर मानत असलं तर आपण त्या परमेश्वराची, आपल्या घरातल्या देवांची पूजा केली असती का? नसती केली. कारण तो आणि मी एकच जर आहे, तर मी माझीच पूजा का करू नये? मग ती गोष्ट पचायला जरा वेळ लागतो. या श्रवणाने काय काय होतं? अभिमन्यू निर्माण होतो. श्रवण पोटातलं बाळ देखील ऐकतं. म्हणून गर्भसंस्कार केल्या जातात. एवढी मोठी गोष्ट की बाहेरचा व्यक्ती तर ऐकतोच आहे, पण आत असलेलं बाळ, त्याला पण ऐकण्याची क्षमता आहे, त्याला पण समजतं. तुम्ही काय बोलता, काही नाही बोलत, याचं ज्ञान त्याला मिळतं. याची एक गोष्ट सांगते तुम्हाला. एक वर्कशॉप होता आणि त्या वर्कशॉप मध्ये अनेक लोक आले होते. आम्ही घेतलं होतं याच्या आधी आपल्या क्लासमध्ये, जुन्या लोकांना आठवत असेल, गर्भात शिरून, की तुम्ही गर्भ आहात आणि त्या गर्भाला कसं वाटतं, काय होती त्यावेळची परिस्थिती, तुमची आई काय म्हणत होती, वडील काय म्हणत होते, आजी काय म्हणत होती. घेतलं होतं, मी पण घेतलं होतं आणि ऋतानी पण घेतलं होतं. एक व्यक्ती अशी होती की जिनी सांगितलं की मी जेव्हा आईच्या पोटात होती, तेव्हा माझी आजी, माझ्या आईच्या सासरचे लोक, मुलगाच व्हावा किंवा मुलगी झाली तर तिचं स्वागत होणार नाही, हे सारखं सारखं म्हणत होते. आणि ते संस्कार घेऊन तिने या जन्मात प्रवेश केला. त्याच्यामुळे तिला त्या घरातल्या लोकांचा द्वेष वाटायचा, मत्सर वाटायचा. ती ऍडजस्ट करूच शकत नव्हती आपल्याच घरच्या लोकांना, आपल्याच वडिलांना, आपल्याच आजीला, आजोबांना. कारण त्यांनी ती लहान असताना, पोटात असताना सतत एकच गोष्ट म्हटली होती की मला मुलगा पाहिजे.
त्यामुळे त्या बाईला स्वतःचा स्त्री असणं देखील तिने स्वीकारलं नव्हतं. तिला मूल होत नव्हते. कारण बाई होणं चांगलं नाही, मुलगा पाहिजे. हे संस्कार होतात. पोटात असलेल्या बाळावर होतात. मेनी मास्टर मेनी लाईफ म्हणून एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये अनेक अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे समर्थ सांगतात की श्रवण केल्याने काय काय होतं. समर्थ नुसतंच अध्यात्म सांगतात का? तर तसं नाहीये. समर्थ म्हणतात राग ज्ञान, ताळ ज्ञान, नृत्य ज्ञान, वाद्य ज्ञान, अमृत वेळ, प्रसंग ज्ञान, कैसे ते ऐकावे. रागाचं ज्ञान पाहिजे तुम्हाला, तालाचं ज्ञान पाहिजे, नाचायचं ज्ञान पाहिजे, वाद्याचं ज्ञान पाहिजे, अमृत वेळ, प्रसंग ज्ञान. कोणता राग कोणत्या वेळेला म्हटलं पाहिजे हेही समजलं पाहिजे. रात्री जर भूपाळी म्हटली तर त्याचा कसा असर होईल. वेळच्या वेळीच तो राग तुम्हाला म्हणायला पाहिजे. किती छोट्या छोट्या गोष्टी शिकवतात ते समर्थ आपल्याला. काय काय आपल्याला माहित पाहिजे, कशा कशाचं ज्ञान पाहिजे समर्थ सांगतात. 14 विद्या 64 कळा, सामुद्रिक लक्षणे सकळ कळा, 32 लक्षणे नाना कळा, कैशा त्या ऐकाव्या. सगळ्याच ज्ञान घ्या, कुठेच थांबू नका. आणि त्यांनी अजून काय सांगितलं, जसं स्वर्ग कसे आहेत ते तर ऐकायचंच आहे, पण रौरवादी कुंभपाक, नाना यातना यमलोक, सुख दुःखादी स्वर्ग नरक, कैसा तो ऐकावा. हे काय ऐकायला सांगितलं समर्थांनी आपल्याला? नरकाचं वर्णन काय ऐकायला सांगितलं? तर आपण ज्या वेळेला चुकीचं कार्य करू त्या वेळेला आपण तिथून मागे फिरता यावं. आपण जर एखाद्याची जमीन हिसकत असू, एखाद्याची असलेली वस्तू हिसकत असू, तर आपण जर हे ऐकलं असेल, नरकाचं वर्णन आपल्याला माहित असेल, तर आपली इच्छाच होणार नाही की समोरच्याची वस्तू आपण हिसकून घेऊ. म्हणून समर्थ म्हणतात की रौरवादी कुंभपाक, नाना यातना यमलोक, सुख दुःखादी स्वर्ग नरक, कैसा तो ऐकावा. पुढे सांगतात नवविद्या कैशा नवविद्या भक्ती, कैशा मुक्त विद्या मुक्ती, चतुर्विद्या मुक्ती, कैसी पावी जे उत्तम गती, ऐसे ते ऐकावे. आपण कुठल्या मार्गाने गेल्यावर आपल्याला मुक्ती मिळू शकते हे आपल्यालाच आपलं माहित असतं. आपल्याला कुठला मार्ग सूट होऊ शकतो हे आपणच ठरवू शकतो किंवा आपला गुरु सांगू शकतो. तर तेही ऐका, पहिले ऐका मग डिसिजन घ्या. आणि शेवटी सांगतात सगुण देवांची चरित्रे, निर्गुणाची तत्वे यंत्रे, ते दोन्ही परम पवित्रे ऐकीत जावे. ते म्हणतात सगुण तर ऐकाच ऐका, पण सगुणाकडनं आपल्याला निर्गुणाकडेच जायचंय. निर्गुणातच सगळं काही समावलेलं आहे. कारण निर्गुणातच या देवांची पण निर्मिती आहे, या विश्वाची निर्मिती आहे, सगळं निर्गुणातून झालेलं आहे. तर ते पण ऐका. जयंता उपोषणे नाना साधने, मंत्र यंत्र जप ध्याने, कीर्ती स्तुती स्तवने भजने, नानाविध ऐकावी. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. याच्यातून आपल्याला जायचं आहे स्वतःकडे. मी कोण, कशासाठी आलेली आहे, हे सगळं जेव्हा आपण ऐकू तेव्हा आपण विचार करायला लागू, मनन करायला लागू, चिंतन करायला लागू. आणि त्याच्यातून एक दिवस अमृताचा कलश घेतलेला
आपला गुरु आतून येईल. आतून येईल. कारण आपण गुरु बघितला आपल्या आतला. आणि तो गुरु आपल्याला मी कोण आहे हे सांगेल. आणि स्वतःसारखं बनवेल. स्वतःसारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ. क्षणाचाही. जेव्हा आपण ऐकू तेव्हाच आपण बनू. आपले 3 ज्या पहिल्या नवविधा भक्ती आहे ती एकामेकांशी सगळे रिलेटेड. आज आपण ही श्रवण भक्ती इथे संपवली आहे. समर्थांचं म्हणणं आपण ऐकून घेतलेलं आहे. आपण आता जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही आणि मी दोघं पण. आणि एकमेकांना सांगूया जे काही नवीन मिळालं ते. चला ध्यानाला लागूया. निर्गुणात जायचं ना हळूहळू. दोन्ही पाय क्रॉस करा. बोटात बोट मिसळून अलगद मांडीवर ठेवा. डोळ्यांच्या पापण्या हळूहळू बंद करा. श्वासावर या. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत, श्वास बाहेर. 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 पूर्ण लक्ष श्वासावर. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वासावर पूर्ण लक्ष द्या. हळूहळू श्वास कमी कमी होत चाललाय. साक्षी भावाने बघा. आता श्वासाचा स्पर्श फक्त नाकपुड्यांना होतोय. तिथल्या तिथे फिरतोय. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास आत, श्वास बाहेर. हृदय चक्रावर उतरा. श्वासाबरोबर मनाला हृदय चक्रावर घेऊन चला.
सद्गुरूंना नमस्कार. ध्यानाची अनुमती मागा. अनाहत चक्रावर स्थिर व्हा. आज आपल्याला अनाहतापासून आज्ञापर्यंतचा प्रवास करायचा आहे. प्रेमापासून ते वैराग्यापर्यंत प्रवास. सगुणापासून ते निर्गुणापर्यंत प्रवास. हळूहळू आपण वरती 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 जाणार आहोत. तुमच्या लयीने, कुठेही घाई न करता हृदयापासून तर पहिले विशुद्धीपर्यंतचा प्रवास. गुरुचं बोट धरून. एक पहाड आहे हा. तुम्ही छोटेसे आहात. 4 वर्षाचे, 5 वर्ष. आतला प्रवास सुरू. तुमची सद्गुरु माऊली तिने तुमचा हात पकडलाय. इथे चॉईस तुमचा आहे. तुम्ही हात पकडायचा की तिला हात पकडायला सांगायचा. मधला रस्ता खाचखळग्याचा आहे. डोंगरावर चढणं सुरू करूया. सद्गुरूचा हात हातात असल्यामुळे भीतीचं कारण नाही. आपली संपूर्ण जबाबदारी आपण सद्गुरूवर सोपवून द्यावा. तू जिथे नेशील तिथे मी यायला तयार आहे. रमत गमत आनंद घेत प्रवास सुरू. उभी चढण आहे. मध्ये मध्ये भेटणारे आपलेच लोक. या मार्गावर चढू न देणारे, परावृत्त करणारे अनेक चेहरे. काय हे वेड्यासारखं करत बसलास? यांनी काही मिळतं का असं म्हणणारे. तर काही
सूक्ष्म लोकात वावरणारे, तुमचं असलेलं पुण्य हिसकून घ्यायला येणारे, कठीण असलेला मार्ग गुरु सोबतीला असल्यामुळे सुकर होतो. एक एक पाऊल वरच्या दिशेने एक एक पाऊल रस्ता मोठा आहे हा, वळणा वळणाचा आहे. अनेक मोहाचे क्षण, अनेक सिद्धी इथे प्राप्त होतात. दुसऱ्याच्या मनातलं ओळखण्याची क्षमता येते. दूरवरच बघण्याची दृष्टी मिळते. अनेक सिद्धी मिळतात. पण या सिद्धींचा उपयोग करायचा, यांच्या मागे लागायचं की गुरुच्या संगतीत यांच्याकडे दुर्लक्ष करत पुढचा मार्ग आक्रमायचा, हे आपल्याला ठरवावं लागतं. अवघडचा रस्ता आपण पार करतोय. पाठीच्या कण्याचा आधार घेत घेत आपण हृदयातून गळ्यापर्यंत येऊन पोचलो. वरती अजून 4 ते 5 बोट जायचे. थकायचं नाही, हारायचं नाही. विषयांना जवळ करायचं नाही, मन भरकटू द्यायचं नाही. चला वाटते मानेचे मणके छोटे छोटे असतात, पण तरीही
अत्यंत अवघड असतात. डोंगराचा सुळका गाठावे तसे कड्यावर चढणं कठीण जातं. आपला हा कठीण प्रवास गुरुच्या सोबतीने चला पुढे. काही चेहरे डोळ्यासमोर येऊ शकतात. काही सहज भेटायला तर काही मार्गातला अडसर बनून विशुद्ध चक्रावर पोचलो आपण. कायाच्या मधोमध चक्रावर थोड्या वेळ थांबूया. एवढा चढण वरती चढून आल्यामुळे देवतेने आपल्या पुष्पवृष्टी केली आहे. कारण आपण त्यांच्या गावाला निघालो. इथे आपण शुद्ध 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 होत चाललो. काही विकार औषधापुरते उरले आहेत. मनात कारुण्य, प्रेम, आनंद, शांती, सुख देण्याची वृत्ती भरभरून वाहतीये. अख्ख्या विश्वाचं भलं हो, ही भावना सजीव निर्जीव दोन्ही गोष्टींवर प्रेम पुढचा रस्ता अवघड छोटासा जरी असला तरी भयंकर अवघड. एकेका पावलावर परीक्षा. आणि परीक्षा देखील कठीण कठीण होत चालले. आज्ञेच्या जवळ जाऊया. मार्ग निमुळता निमुळता होत गेलेला. चढण
गुरु पुढे तुम्ही मागे, कारण एकेरी पायवाट. या ठिकाणी हात पकडणं मुश्किल. गुरुचा पदर पकडलाय आपण. अवघड अशी वाट. चला वरती. मोठ्या मोठ्या सिद्धी इथे मिळतात. आपल्याला मोहित करायचा प्रयत्न करतात. सिद्धीने आपण वश नाही झालो तर संसारातल्या अडचणीचा डोंगर उभा राहतो. इथून आपण मागे फिरावं. आपण आपल्या गंतव्याला पोचू नये अशा परीक्षा, पण त्याकडेही दुर्लक्ष करा. गुरुचा सहारा घेत आपला प्रवास आज्ञाला स्थिर व्हा. छोटस कमळ आहे, ओंकाराचा ध्वनी घुमतोय. इंडिगो रंग आहे. सोहम सोहम सोहम. हिरवा हिरवाईचे अनेक रंगाची उदाहरणे. एकातून दुसरा रंग, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा. इंद्रधनुष्य. दोन्ही डोळ्याच्या मध्ये नजर केंद्रित करा. दोन्ही डोळ्याच्या मध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. विचारांना काही क्षणासाठी दूर ठेवा. पूर्ण लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मधोमध. थोडस डोकं दुखल्यासारखं होईल, पण हे दुःख देखील सुंदर आहे. स्थिर व्हा. पूर्ण स्थिर. दोन भिवयांच्या मधोमध स्थिर व्हा. रंगाला बघा. कारंजासारखे रंग एकातून दुसरा निर्माण होत आहे. चक्रावर स्थिर.
पूर्ण लक्ष दोन्ही भिवयांच्या मधोमध. उमा महेशाचं असलेलं हे स्थान कोणी याला तृतीय नेत्र म्हणत, कोणी याला आज्ञा चक्र म्हणत, थर्ड आय म्हणत. अनेक नावांनी विभूषित असलेलं हे चक्र आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जात. दोनच पाकळ्यांचं कमळ. स्थिर व्हा या चक्रावर. कठीण असलं तरी प्रयत्न करा. ते दिसणारा रंग बघायचा प्रयत्न करा. आता सर्र खाली हृदय चक्रावर उतरा. सगळी ऊर्जा हृदय चक्रावर केंद्रित करा, जी आपण आज्ञावर आणली आहे. एक तारा तुटावासारखा आपण आज्ञावरनं आपल्या हृदयात उतरलोय. ज्याला ज्याला हवी आहे त्याला ही ऊर्जा देऊन टाका. पृथ्वीला, पृथ्वीवरच्या प्राण्यांना, झाडांना, मनुष्याला जास्तीची आलेली ही ऊर्जा वाटून टाका. चारी दिशांना. प्रेमाच्या रूपात ज्या ज्या जीवांना हवाय त्यांच्याकडे ही ऊर्जा जाते. स्थिर व्हा हृदयावर. श्वास आत, श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर. लॉंग ब्रीथिंग. श्वास पूर्ण भरून घ्या. श्वास सोडा. श्वास पूर्ण आत, श्वास बाहेर. पाय सोडून द्या, हात सोडून द्या. हाताच्या बोटाची हालचाल, पायाच्या बोटाची हालचाल. दोन्ही हात एकमेकांवर रब करा, डोळ्यावर येऊ द्या. हळूहळू डोळे उघडा. अनेक जणांचं डोकं भारी झालं असेल. थोड्या वेळात नॉर्मल होईल. काळजी करू नका. अनेक नवीन साधक जे आज्ञावर पहिल्यांदाच गेले त्यांना जर डोकं दुखल्या वाटत असेल तर मातीवरनं चाला. मातीला ती एनर्जी देऊन टाका. गुरुदादा बोल. नमस्ते सर्वांना.
आज ध्यानामध्ये असं अनुभव आला, असं जाणवलं की अनघाताईंचे ते मधुर शब्द आणि त्यावेळेस त्या शब्दांना जेव्हा स्वरांची साथ लाभते तेव्हा त्या शब्दांचा अर्थ आणि त्या शब्दांचं वजन, त्या शब्दांमधले भाव कसे चेंज होतात, ते अनुभवायला जास्त मिळालं. आणि दुसरं म्हणजे अनाहत चक्रात पासनं ते विशुद्ध चक्र आणि विशुद्ध चक्र ते आज्ञा चक्राचा जो प्रवास होता त्याच्यामध्ये शंकर महाराज अ, बरोबर शंकर महाराजांबरोबर मी होतो आणि ते म्हणजे अ, माझ्या लहान स्वरूपाला घेऊन असे जात होते असं दिसलं ते चित्र. आणि विशुद्ध चक्राच्या इथे निळा कलर आणि त्या निळ्या कलर मधनं बाहेर पडलेला निर्माण होणारं मोरपीस असं थोड्या वेळासाठी दिसलं. आणि विशुद्ध चक्रामध्ये, सॉरी, आज्ञाचक्रामध्ये असताना शंकर महाराज मला कसं ऑरेंज ऑरेंज नाही, सोनेरी कलरचा असा गोलाकार होता. त्याच्या बाहेर त्या सोनेरी गोलाकाराच्या बाहेर पडल्यानंतर ब्रह्मांड आहे असं होतं ते. आणि तिथे शंकर महाराज मला घेऊन चाललेत हळूहळू त्या दिशेने. असा इन्क्लाइंड असा तो चढ होता त्या गोलाकार सोनेरी गोलाकाराकडे जायचा. तर त्या चढावरनं मला ते घेऊन जात होते हळूहळू. आणि त्या बरोबर त्या गोलाकाराच्या इथे पोहोचल्यानंतर ब्रह्मांड दिसत होतं. पण त्यानंतर मग आपलं ध्यान संपलं. आणि त्यावेळेस जेव्हा डोळ्यावर हात ठेवले तेव्हा शंकर महाराजांच्या थर्ड आय वरती कपाळावरती जो टिळा असतो 3 लाईनचा, तो दृष्टिक्षेपात आला आणि त्याच्यावरती त्या टिळ्यामध्ये मधोमध सोनेरी कलरचा गोल, म्हणजे टिकली सारखा सोन्याचा, असं दिसलं मला. आणि एकदम असं वाटत होतं की आपण म्हणजे एम्प्टीनेस जाणवत होता पूर्ण शरीरामध्ये. आणि असं एकदम खूप प्रसन्न वाटत होतं आज अनघाताई, म्हणजे अ, आनंद आनंदी जास्त वाटत होतं. पूर्ण जगामध्ये एकटाच आहे मी आणि मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची चिंता नाहीये. फक्त मी एकटाच आहे असं भासत होतं. धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर. आपल्याला तिकडेच जायचंय. बस. आता सगुणातून आपण हळूहळू सगळेजण निर्गुणात जाऊया. हा, राधिकाताई बोला. मला राधिका ताई नका ना म्हणू. बरं, राधिका. धन्यवाद. ऋतुताई, तुमचं ना असं बोलणं खूप छान आहे. असं खूपच म्हणजे पटतं ते सगळं. आणि ध्यानामध्ये ना मला आज खूप जण दिसले. म्हणजे माझे आजी-आजोबा दिसले, आई-वडील दिसले, नंतर बहिणी पण दिसल्या सगळ्या. आणि शिवाय रविशंकर पण होते, गजानन महाराज पण होते, शंकर महाराज पण होते. म्हणजे अ, दादा पण होते, पूजनीय दादा. नंतर योगेश्वर भगवान पण होते. म्हणजे असं सगळे चालतोय आम्ही. असं खूप म्हणजे. आणि सगळा आज्ञाचक्रावरनं पिवळाच ज्योत दिसत होती मला. पिवळी ज्योत दिसत होती खूप वेळ. आणि ते जेव्हा असं सुरू झालं ना, तेव्हा म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा वास येत होता. मला कळलं नाही म्हणजे कुठला येतो. पण म्हणजे वास तर येत होता भरपूर वेळ, 10 मिनिटं जवळ-जवळ वास येत होता. नंतर तो गुप्त झाला म्हणजे जसं काही तो वास येणं बंद झालं की काय, काय माहीत.
पण मग नंतर नाही आला. पण छान. आजचं ध्यान आणि ज्ञान पण खूप सुरेख. खरंच कोणी दासबोध वाचला असता किंवा खरंच गोष्ट आहे, की आपण असं छोट्या-छोट्या गोष्टींमधनंच आपण काय-काय शिकत असतो. ही खरी गोष्ट आहे एकदम. धन्यवाद ताई. खूप छान. आत्मवंदन. आत्मवंदन. प्रतिभाताई. नमस्कार अनघाताई. खूप सुंदर ध्यान झालं आज आणि आम्ही म्हणजे राधिकाताई म्हणतायत तसंच की तुमच्या आवाजाची आणि शब्दाची जादू इतकी आहे. मला तुम्ही सांगायला लागला की म्हणजे बोलायला लागला कीच माझं ध्यान लागायला लागतं. मला तुम्ही पाय क्रॉस करा हे सुद्धा कळत नाही. त्याच्या आधीच खरं तर माझं ध्यान लागलेलं असतं. कारण तुमच्या शब्दाशी किंवा तुमचे स्वर आहे म्हणजे जे आहे ना, तेच संगीत आहे खरं. इतकी म्हणजे तुमचा ओंकार किंवा राम ह्यास आम्ही खूप म्हणजे आता दीड वर्ष झालं. आम्ही त्याच्याशीच कनेक्ट होतो. आम्हाला संगीताचे हे वाटतच नाही कुठेही. तुमचं सुरू झालं की ऐकायला. खूप सुंदर ध्यान झालं आणि मला आज हा राधिकाताईंमधला जो बदल आहे ना, तो मी पहिल्या दिवसापासून राधिकाताईंना तुम्ही ज्या आज राधिकाताई म्हणल्या, ताई म्हणू नका, राधिका म्हणा. कारण तुमचा इतका प्रेमळ स्वर त्यांच्यासाठी आम्ही ऐकलाय आणि त्या स्वराशी खरंच आम्ही कनेक्ट होतो. म्हणजे तुमच्या शब्दामध्ये ह्याच्यामध्ये जे प्रेम भाव हा तुमचा जो आहे ना, त्याच्याशीच आम्ही कनेक्ट होतो. खूप खूप धन्यवाद ताई. आणि हे बदल आम्ही पाहतो आहोत आज दीड वर्ष झालं ग्रुप मधल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे, प्रत्येकाच्या जीवनातले प्रत्येक गोष्टीला तुम्ही खूप सुंदर लोकांना, सर्व साधकांना घेऊन जातात एका सुंदर मार्गावरती घेऊन जात आहात. खूप खूप धन्यवाद ताई. कोटी कोटी वंदन ताई. चला मला आज्ञा द्या. जय श्रीराम.